नाही, तिथंच थांबायचं. काय झालं? कुठं घुसताय तमाशाच्या बारी उचलल्यागत? पैसा आणलं का? हा, आणलेत पैसे. अगं बया, बसा 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 बसा. राधे, ये राधे, पान लाव जरा. या काय एवढंच पैसे आणि बाकीचं कुठे? जेवढे जमले तेवढे आणलेत. हे बी व्याजानेच आणलेत. समजे पैसे एकत्र द्यायला आता माझ्याकडे काय जागीर नाही. दिन हळूहळू जमल तस. काय भीक देतो काय मला? माझ्या हक्काचं पैसे मागते बघ. अरे तुझं कारनामा गावाच्या समोर आलं ना तर लोक शान घालतील तुझ्या तोंडात. हा, मग ते शेण जिंकतो आणि त्याचे पैसे आणून देतो. माझ्याकडे काय पैशाचं झाड आहे वय? घ्या. ठेव. इस्टेट तर आहे ना, मग आत्ताच्या आता आपण घरी जाऊ, इस्टेटीची वाटणी करून टाक आणि माझ्या पोरीच्या वाटणीला जे काही आलंय ना ते लागलीच देऊन मोकळं कर. याड लागले होय तुला? त्यांना जर कळलं ना तर मलाच घराबाहेर काढतील. माझी पोरं काय म्हणतील मला? एवढंच भ्या वाटतं ना तर मग देऊन टाक ना मला माझ्या वाटणीचे पैसे. अगं देतो, समजे पैसे देतो. वाईट जरा धीर धर की. वाईच काहीतरी मुदत दे की. दिली, आठवडाभराची मुदत दिली. एक हप्ता त्यानं काय होणार आहे? एक महिन्याची तरी मुदत दे की. एक आठवड्यानंतर त्यापेक्षा 1 मिनिट पण थांबायची नाही मी. समजलं? तवा आता निघा. ठीक आहे. तू इथे काय करतेस? म्हणून मला तुझ्याकडनं गॅरंटी पाहिजे. तू सकाळी म्हटलास ना रात्री ये लिहून देतो की मी तुला फसवणार नाही म्हणून, आणि आता तूच विचारतोयस का आलीस म्हणून. मी माझे सगळे दागिनं पैसे घेऊन तुझ्या संग पळून येणार आणि तू मध्ये सोडून गेलास तर मी माझं ठरलेलं लगीन मोडून तुझ्या सोबत येणार. त्यामुळे माझा विश्वास बसल असं काहीतरी कर, नाहीतर मला आत्ताच्या आत्ता लिहून दे. ये माझ्या मागं. कुठं? दार बंद कर. अय्यो, भुयारी मार्ग. चला आता. आत कशाला? गॅरंटी पाहिजे होती ना तुला. चल. मी इतके दिवस या दुकानात येते, तुम्हाला या गोडाऊन बद्दल काहीच कसं काय नाही बोललास? मला या गोडाऊन बद्दल काहीच माहित नाही. बोल, काय गॅरंटी देणार आहेस मला?
बस. हो पण इतकं दागिन्याने पैसा तुझ्याकडे कसं आलं? माधुरी, मी जेव्हा कलकत्त्याला कामाला होतो का नाही, तेव्हा पोटाला चिमटा काढून पै पै पैसा आणि हे दागिने जमवलेत आपल्या लग्नासाठी. खरंच? मग तुम्हाला आधी का नाही सांगितलं? कसं सांगणार तुला, सांग बरं. इथं आल्यानंतर सगळं काय झालं हे तुला चांगलंच माहिती. हो पण माझं चुकलं. मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला, तुझ्या प्रेमावर संशय घेतला. मला माफ कर. माधुरी, तुझं माझ्यावर जेवढं प्रेम आहे ना, त्याच्यापेक्षा कैक पटीनं माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू जसं बोलतेस तसं मी फक्त बोलून दाखवत नाही किंवा बोलू शकत नाही. जे झालं ते झालं. हे बघ, हे आजचं पहिलं आणि शेवटचं. इथून पुढं माझ्यावर आणि माझ्या प्रेमावर अजिबात संशय नाही घ्यायचा. अजिबात नाही घेणार, कधीच नाही घेणार. मी तुझा विश्वासघात करणार नाही. असं जर का तुला वाटत असेल तर हा तुझा गोड गैरसमज आहे. एक वेळ हा देवी सिंग पायी सोडेल, पण पैसा कधीच नाही. रंजे, हे अजून आले नाहीत ग घरला. तू वाईस फोन करते का आहेस नी? म्हणजे माझ्यावरच काढू दे सगळं राग फोनवर. हे नाही फुलत आहे, मी नाही करणार फोन. लाले, लाले, हा ते लाले, तू ह्यासनी फोन करतेस का ग? ग तर जामकर काय तालुक्याला राहतोय बाय, इथं गावातच तर राहतात. आता पण ते घरी आले नाहीत ग तिकडून. नाहीतर एक काम कर, तू ना दुकानात जा आणि तिथं थांब. आणि गोपाळला ना जामकरांकडे पाठव आणि तिथं काय चाललंय ते बघून ये म्हणा. हा चालेल, तसंच करते. हो, लईच उशीर झाला हो. त्या जामकरासनी हप्ता दिला ना व. लई टेन्शन मध्ये दिसतंय म्हणून विचारलं तुम्हाला. वयो हप्त्याचं पैसे दिलं ना? हा दिला. आहेत का 2 बायकावाले देशमुख?